आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी विधान भवन परिसरातून येते। वरुण सरदेसाई यांच्या संदर्भात वरुण सरदेसाई यांना धक्काबुक्की झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। याआधी सुद्धा या विधान भवन परिसरामध्ये धक्काबुक्की झाल्याचं वरुण सरदेसाई यांनी सांगितलेलं आहे। तर नीलम गोरे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून ही धक्काबुक्की झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा रोख हा नीलम गोरे यांच्या सुरक्षा रक्षकांकडे होता। वरुण सरदेसाई यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे। मला कोणाला सुरक्षा द्यायची कोणाला नाही सुरक्षा द्यायची हा काही माझा विषय नाही, तो सरकारचा विषय। माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे की विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनांमध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे, या पॅसेज मध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का? अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, मोठा आरोप वरुण सरदेसाई यांनी केलेला आहे। ही धक्काबुक्की नेमकी कुठे झालेली आहे, कुठल्या परिसरामध्ये आणि किती वाजता? जगदीश, मी सध्या विधान भवन परिसरामध्येच आहे आणि ज्या ठिकाणी पायऱ्या आहेत, विधान भवनामध्ये आतमध्ये जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्या 50 मीटरच्या आतमध्ये म्हणजे 10 ते 20 मीटरच्या आतमध्येच हा जो प्रकार आहे तो घडलेला आहे। याच ठिकाणी वरुण सरदेसाई हे बाहेर जात होते आणि नीलम गोरे ज्या आहेत त्या आतमध्ये येत होत्या। मात्र नीलम गोरे ह्या सभापती असल्याकारणाने त्यांना एक सुरक्षा यंत्रणा जी आहे ती आतमध्ये येण्यासाठी असते। त्यामुळे या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागला किंवा यांनी धक्काबुक्की केला असा आरोप थेट वरुण सरदेसाई यांनी केलेला आहे। त्यानंतर नीलम गोरे यांनी असं म्हटलं की जर तुम्ही शांततेत सांगितलं असतं तरीसुद्धा मी ऐकून घेतलं असतं, मात्र ही बोलण्याची पद्धत नाही, अशा प्रकारे देखील नीलम गोरे यांनी वरुण सरदेसाईंना सुनावलेलं देखील पाहायला मिळालं। जगदीश, दरम्यान कुणाल, या संदर्भात वरुण सरदेसाई यांनी माध्यमांसमोर येऊन तशी माहिती दिलेली आहे, मात्र त्यांनी तक्रार कुठे या संदर्भात केली आहे का? अद्याप त्यांनी तक्रार कुठेही केलेली नाही आहे। मात्र त्यांनी तक्रार दाखल करतायत का किंवा ही बाब सभापतींकडे नेत आहेत की विधानसभा अध्यक्षांकडे नेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षक यांच्याकडून ही धक्काबुक्की झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही बाब गंभीर आहे। एखाद्या आमदाराला अशा प्रकारची धक्का देणं किंवा अशा प्रकारचा आरोप आमदाराने करणं, त्यामुळे ही तक्रार ते विधानसभा अध्यक्षांकडे करतायत की सभापतींकडे करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, ठीक आहे कुणाल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।